मुलांना काहीतरी हेल्दी आणि टेस्टी असं काही द्यायचं असेल तर ही रेसिपी नक्की बघा। शेंगदाणे आपल्याला मस्तपैकी असे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये तूप टाकून बदाम सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। आवडीचे आपण ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये ॲड करू शकतो। आता इथे मी बदाम आणि काजू आणि प्लस पंपकिन सीड सुद्धा मी याच्यामध्ये फ्राय करून टाकून देणार आहे। एक महत्त्वाची टिप आहे इथे, आपल्याला हे सगळं फ्राय केलेले जे आयटम्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मिक्सरमध्ये वाटायचे आहेत। आता इथे मी वाटताना वेलची सुद्धा ॲड केली होती मिक्सर जारमध्ये। आता थोडे थोडे करून आपल्याला शेंगदाणे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढा गूळ ॲड करा आणि त्यानंतर मग आपण हे असे लाडू वळायला चालू करू शकतो। शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन असतं, हेल्दी फॅट्स असतात आणि काही विटॅमिन्स आणि मिनरल्स सुद्धा असतात। त्यामुळे मुलांच्या ग्रोईंग एजमध्ये ते पौष्टिक स्नॅक ठरू शकतं आणि गुळामुळे तर नॅचरल स्वीटनेस मिळतो। आता या मिक्सरचे मी छोटे छोटे असे मस्त वेगळे क्यूट लाडू वळून घेतलेले आहेत। बघा किती छान आणि डिलिशियस असे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत। हा तर हेल्दी आणि टेस्टी बेस्ट ऑफ